आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो, ते देव आपल्याला अमरपणाचं वरदान देतात आणि काहीतरी कपट करून आम्हा घटकांचा वध करतात. त्या देवाचे नाव ऐकतात तर पाहिजे मस्तकाचा ते या देवाने मिळून आम्हा दानवांचे शूरवीर योद्धे कप्ताने मारले. कप्ताने त्या देवांचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया आणि त्या इच्छित वराच्या जोरावर सगळ्या देवतांचा पराभव करून ह्या त्रैलोक्यात असल्याच्या साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर, अगदी बरोबर. दैत्य हो, चला असा जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. भक्ती पाहून तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तो इच्छित वर मागून घ्या. देवादी देवा महादेवा, तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिगुणात तुम्हाला कोणापासून मरण नाही असा वर द्या. तथास्तु. देवादिदेव महादेव, माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जरी तुटून पडले तरी त्या पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. हे प्रभो, हे शंभो, हे देवादिदेवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. हे दैत्यराज, मी तुला गजमुख देत आहे. हे गजमुख जोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला कोणापासूनही भय नाही. त्यामुळे आजपासून तुला गजांजलीला ओळखले जाईल. तथास्तु. जय शिवशंभो. हे असुर सम्राट, मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुला कोणापासून पराभवाचे भय नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा निर्माण होतील. त्यामुळे आजपासून तुला ती प्रार्थना ओळखली जाईल. जय शिवशंभो. तथास्तु. तू तर माझ्या भस्मावातून निर्माण झाला आहे. तू माझा अंशातून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला या त्रैलोक्यामध्ये भस्मातून ओळखले जाईल. तथास्तु. शंभो, शंभो.
अधिगण नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिनी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सर्ववंदिनी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिनी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 मी ब्रह्मपुत्र नारद नारायण नारायण 3 तास सप्त पाताळात भ्रमण करत असता भूतलावरती आलो ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये सर्वश्रेष्ठ माना महादेवांना दिला जातो नारायण नारायण शंभू महादेवांनी 3 दैत्यांची उत्पत्ती केली आहे पाताळात टिपरासूर भूतलावरती गजासूर आणि त्या देवलोकी भस्मासूर नारायण नारायण त्या तिन्ही दैत्यांनी शंभू महादेवाची घोर तपश्चर्या करून अमरपणाचा वर प्राप्त केला आहे आपण तेथे जाऊन त्यांचे समर्थन तर केलेच पाहिजे नारायण नारायण भाव अंतरीचे हलवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हलवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाव आले ओटी सूर भारावले तुझे नाव आले ओटी सूर भारावले तुझे नाव आले ओटी स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःला भूल रे तुझे नावाने ओटी सूर बारावले तुझे नावाने ओटी सूर बारावले तुझे नावाने ओटी भावना तरीचे हलवे जसे जुई फूल भावना तरीचे हलवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नावाने ओटी सूर बारावले तुझे नावाने ओटी सूर बारावले तुझे नावाने ओटी नको झाड चिपळ्या विना नको किन्नराग नको झाड चिपळ्या विना नको किन्नराग झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला हे कसे जाग रे तुझे नावाने ओटी सूर बारावले तुझे नावाने ओटी सूर बारावले
स्वतःच्याच सुगंधाती स्वतःलाच भूल रे तुझे नावाने होती सूर बारावले तुझे नामाने होती सूर बारावले तुझे नामाने होती असुर सम्राट टिपरेसू शंभू महादेवाच्या वराने शंभू महादेवाच्या वराने हात प्राप्त झालेले वेसे माझ्या वडवेरू वेसे माझ्या वडवेरू असुर सम्राट टिपरेसू दैत्य हो त्या शंभो महादेवाच्या वराड्या आपण दानव आता अमर झाला हो देव दानव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही या अखंड जीवनामध्ये आपण अमर आहोत अमर नारायण 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 दैत्य हो तव नामाच्या नारदाचा आवाज जपता माळा तव नामाच्या जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मोखिया नाम प्रभूचे चांगले मोखिया नाम प्रभूचे चांगले मोखिया नाम प्रभूचे चांगले धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले दवनामाचा जपता माळा दवनामाचा जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले नारायण 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 दैत्य हो या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा अरे नारदा प्रथम एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आधी नाव आम्हा दानवांचे नंतर तुझ्या त्या देवतांचे अरे नादा त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर झालो आहोत अमर नारायण नारायण म्हणजे शंभू महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त केलात नारायण नारायण होय नारदा अगदी बरोबर बोलत आहेस तू पण दैत्यराज अमरपणाचा वर प्राप्त केलात करा परंतु ते त्या वराची प्रचिती नारायण नारायण नारदा कोणाची प्रचिती याचा अर्थ समजलो नाही आम्ही नारायण नारायण दैत्यराज वराची प्रचिती पाहायची असेल
तर प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा आणि त्याची अमरावती काबीज करून घ्या. नारायण नारायण. दैत्य हो, या नारदानं अगदी योग्य तो सल्ला दिला आहे. चला असा जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्य हो, चला. प्रजापती अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझे हे अमरावती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधान चाललं आहे. तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण का कुणास ठाऊक कित्येक दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे अगे रंभे. भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा. भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा. नृत्य गायन पाहती सारे या रंभेचा. नृत्य गायन पाहती सारे या रंभेचा. भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा.
भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा तालावरी रंबाही नाचते साऱ्या देवांचे मी मन हे जिंकते मृदुंगाच्या तालावरी रंबाही नाचते साऱ्या देवांचे मी मन हे जिंकते बाहेरून झुण येतो हा आवाज घुंगराचा बाहेरून झुण येतो हा आवाज घुंगराचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा नृत्य गायन पाहते सारे या रंबेचा नारायण 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 देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी नारायण 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 देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार करावा नारायण नारायण देवेंद्रा आपण येथे रंगाच्या नृत्य गाण्यात गदगद आला आहात परंतु तिथे भूतलावरती हाहाकार माजला आहे मुनिवर्य हाहाकाराचा अर्थ काही समजलो नाही नारायण नारायण देवेंद्रा
भूतलावरती 3 दैत्यांची उत्पत्ती झाली आहे. त्या 3 दैत्यांनी शंभू महादेवाची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त केला आहे आणि त्या वराची प्रचिती पाहण्याकरिता ते आपल्या या अमरावतीवर स्वारी करून येत आहेत. हीच वार्ता घेऊन मी आपल्या अमरावतीत आलो. नारायण नारायण. तुम्ही डॉक्टरवरी येऊन मला सावध केलं. तुमची प्रमाणती अशीच चालू ठेवा. मला येण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नारायण नारायण. देवराजेंद्र देवराजेंद्र असुर सम्राट टिपूराज रामराव देवा आक्रमण करताय. देवेंद्र या अमरावती सोडून निघून जा. अरे टिपरासुरा, तपोबळाच्या सामर्थ्याने डोळे असून बंद झालास म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आहे आणि म्हणूनच तू वाटेल ते बडबडत आहेस. देवेंद्र शंभू महादेवाच्या वराने 10 हात प्राप्त आहेत मला. जोपर्यंत माझ्याजवळ 10 आहेत तोपर्यंत यात्रेला अशी कोणती शक्ती नाही जी टिपरासुराचा पराभव करू शकेल. हे ध्यानात ठेव. अरे टिपरासुरा, असुर मार्गाने मिळवलेले धन हे माणसाला कधीच लाभत नाही आणि ते प्राप्त करताना कदाचित सर्व देव आणि तुमचा देवांचा राजा घोषित केला. हा राज मुकुट आणि ही सर्व तुला दान केले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं खूप ब्रह्मा मेनका यांच्या नृत्य गाण्यात दंग राहिला. या पुढे ते शक्य नाही. पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार अतुल सम्राट टिपरासुर. अरे टिपरासुरा, ही अमरावती अम्मा देवांची. ते सत्ता चालते ती फक्त अम्मा देवांची. म्हणूनच या अमरावतीचं रक्षण करण्यासाठी हा देवेंद्र सदैव तयार आहे. देवेंद्र अरे गौतम ऋषीचं रूप घेऊन अल्लाला प्रश्न करताना तूच तो देवेंद्र. अरे तुम्ही देवाने हे पाप करायचं आणि पुण्य म्हणून गंभीर व्हायचं. अरे अशक्य आहे. शिकवलं लागत. देवेंद्र शंभू महादेवाच्या वराने 10 हात प्राप्त झालेले एक ते माझ्या रूप एक ते माझ्या रूप
देवेंद्र, तुमच्या देवत्वाचा अंत सुरू, तुमच्या देवत्वाचा अंत सुरू. या ट्रेनच्या असुरांचे साम्राज्य प्रस्थापित होणार, असुरांचे साम्राज्य प्रस्थापित होणार. तेहतीस कोटी देवांचा राजा देवेंद्र याचा युद्धात पराभव करून त्याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर 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 आणि आता जातो पाताळात. पाताळात असुरी साम्राज्य प्रस्थापित करण्यात, पाताळात असुरी साम्राज्य प्रस्थापित करण्यात असुर सम्राट टिपरासूर. हॅलो हॅलो महादेवा, या राजाचा प्रणाम स्वीकार करावा. ब्रह्मवती बाबा, महादेवा, एक विनंती सांगतोय, हा कैलास सोडून मंदार पर्वताला निघून जा. हे कैलासच गणना अखंड त्रिभुवनात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमू शकत नाही. महादेवा, तुम्हीच मला वर दिलात. जोपर्यंत इच्छित गजमुख माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासूनही मरण नाही. दैत्यराज, दुसऱ्या दैत्य गोळा आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत, म्हणून या कैलासचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून प्राप्त करता आणि आम्हा देवांवर वारी करता. महादेवा, अर्थात तुझा तो मार्तंड रूप ज्यामध्ये माणसाची प्रेमाचे जाळे केले आणि याच्या वाटी तुझी जबाबदारी नाही म्हणून पालवा तुझी विवाह केलास तर ते तुम्ही हे करू शकता, मग आम्ही जाणार का करू शकत नाही. दैत्यराज, अधर्माने मिळाला विजय हा क्षणभंगूर असतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या विनाशाला कारणीभूत आहात. महादेवा, तुमची आवश्यकता असेल तर मी तुमच्यावर युद्ध करायला तयार आहे. विलंब कशाला? ठीक आहे महादेव, ठीक आहे.
पळून गेले. आता अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाचे बक्षीस अखंड भूताचा राजा दैत्यराज कित्येक दिवसांची आस होती देवांना युद्धात पराभूत करून असुरी राज्य स्थापन करण्याची, तेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता मी या अखंड भूताचे राज्य झालो राजे. नारायण 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 या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन, बहुमोलाचे नाभले जीवन. मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन. जन्मपुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन, बहुमोलाचे नाभले जीवन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन, बहुमोलाचे नाभले जीवन. मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन, मानवा तू माणूस बन. नारायण 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 नारायण. दैत्यराज, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. हे नारदा ये, माझ्या भूतावरती स्वागत आहे. नारायण नारायण. दैत्यराज, साऱ्या देवांना युद्धात पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झालात. नारायण नारायण. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललायस बघ. नारायण नारायण. पण दैत्यराज, अखंड त्रिभुवनाचे राजे झालात खरे, परंतु या साऱ्या देवांसमोर आपली ही शक्ती अपुरीच आहे बघा. नारायण नारायण. नारदा, स्वतःच बक्कळीचा नारद. नारायण नारायण. दैत्यराज, तू असं कर, चित्रासुराकडे जा आणि त्याचे 10 हात घेऊन ये, म्हणजे तुझी ही शक्ती अफाट होईल आणि तुला युद्धात कोणी पराभूत करू शकणार नाही. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. नारदा,
त्याने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असा जातो टिपरासुराकडे त्याचे 10 घेऊन त्या देवांच्या राज्यावरती स्वारी करतो. मित्रा टिपरासुरा, एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे 10 हात मला दे. माझ्या कुटुंबात जे वागणे लागेल ते मी तुला देईन. शांत हो मित्र गजासुरा. प्रथम टिपरासुराच्या राज दरबारात तुझं स्वागत आहे मित्रा. माझ्या दाताच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले. मी माझे दात तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यांवरची स्वारी करूया. सांगा या शिवाला भोल्या शंकराला, सांगा या शिवाला भोल्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला. सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला. सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला. तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार, वेद पुष्पहार नामाचा गजर, वेद पुष्पहार नामाचा गजर, वेद पुष्पहार नामाचा गजर. हो तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार, वेद पुष्पहार नामाचा गजर, वेद पुष्पहार नामाचा गजर, वेद पुष्पहार नामाचा गजर. सांगा या शिवाला भोल्या शंकराला, सांगा या शिवाला भोल्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला.
नारायण 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 नारायण. शंभू महादेवा, या ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. देवर्षी, प्रथम तुमच्या कैलास पर्वतावर स्वागत आहे. देवर्षी, कोणती आनंदी बातमी घेऊन आला आहात? नारायण नारायण. शंभू महादेवा, आता स्वस्थ बसून चालणार नाही. तो गजासूर त्रिपुरासुराची दहात घेऊन गेला आहे. त्यामुळे त्रिपुरासुराला मारणे अति सोपे झाले आहे. तो त्रिपुरासूर पाताळात जाऊन लपला आहे. इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडण्यास सांगा, जेणेकरून त्रिपुरासूर पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणे अगदी सोपे जाईल. नारायण नारायण. देवर्षी, खरोखरच आनंदाची बातमी दिली. त्यामुळे त्या टिपरासुराला मारणे सहज शक्य आहे. चला तर मग. तुझा विनाश जवळ आला आहे. तुझे 10 हात तो गजातून घेऊन गेला आहे. त्यामुळे तुला स्मरण येत आहे. महादेव, तुमची भक्ती गेली, तुमच्याकडे ईश्वर प्राप्त केला. तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यात महादेवा, या क्षणी माझे घात माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तरी युद्धातून कधीच माघार घेणार नाही. हे राज या त्रिलोक्यामध्ये श्रेष्ठ आहेत ते फक्त देवगण. देवगण. महादेव, तुम्ही देव किती श्रेष्ठ आणि किती भ्रष्ट आहात याचे परिपूर्ण ज्ञात आहे मला. शिकार रणंगत. विलंब कशाला? तुझी अंतिम इच्छा काय आहे? महादेव, तुम्ही देवता, त्या देवतेचं प्रथम पूजन करता. त्या देवतेचं मला दर्शन झाले पाहिजे. ही माझी शेवटची इच्छा. ठीक आहे. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्या गणरायाची मनोभावे भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजेच पाण्यात विसर्जन केले जाईल. तेव्हा त्या विघ्नहर्त्याचे दर्शन होईल.
अधिपती दैत्यराज भस्मासुर मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळत सुटले आहेत. या अखंड त्रिगुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 नियतीचा खेळ कसा जन्म मृत्यूचा फासा नका घालवू वाया या देहाची गाया व या देहाला नित्य जपारे मानव जन्म सार्थक करा रे हो या देहाला नित्य जपारे मानव जन्म सार्थक करा रे. खेळ कसा जन्म मृत्यूचा फासा नका घालवू माया या देहाची गाया हो या देहाला नित्य जपारे मानव जन्म सार्थक करा रे हो या देहाला नित्य जपारे मानव जन्म सार्थक करा रे. नियतीचा खेळ कसा जन्म मृत्यूचा फासा नका घालवू माया या देहाची गाया हो या देहाला नित्य जपारे मानव जन्म सार्थक करा रे हो या देहाला नित्य जपारे मानव जन्म सार्थक करा रे. नारायण 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 नारायण. दैत्यराज आपली भीती पाहून सारे देव काही सायरा वायरा पळत सुटले. अरे नाथा सारे देव घाबरणारच घाबरणारच. नारायण नारायण. दैत्यराज सारा देवांना युद्धात पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झालात. नारायण होय नारायण. नाथा आहेच मी नाथा या साऱ्या त्रिगुणाचा. दैत्यराज अखंड त्रिभुवनाचे राजे झालात खरे, परंतु या सारा देवांसमोर आपली ही शक्ती अपुरीच आहे बघा. नारायण नारायण. नाथा साऱ्या देवतांचा राजा आहे मी आणि माझी शक्ती अपुरी अशक्य. नारायण नारायण. दैत्यराज तू असं कर, गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख घेऊन ये. म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही शक्त्या जरी एकत्र आल्या तरी आपला युद्धात कोणी पराभूत करू शकणार नाही. अरे नाथा, नारायण. अगदी योग्य मार्ग दिलास. असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो. परंतु नाथा यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? नारायण नारायण. दैत्यराज यात माझे काय कपट रे, मी तर तुझ्या भल्याचा विचार करत आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंबोरा जमीनदोस्त करून टाकीन. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदानी, येत आहे. नारायण नारायण. आपण पण याच्या मागोमाग गेलेच पाहिजे. छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला
भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह सिजला वैष्णवाते मानुसिकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह निजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला छंदमानी विठ्ठलाचा देवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला तुझ्यामुळे चंदनाचा देह निजला वैष्णवात मानुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला ओ विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला दैत्यराज आपणास एक विनंती घेऊन आलो आहे आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या ते घेऊन या साऱ्या त्रिपुरावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो मित्र भस्मासुरा माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे मग मित्रा चल असं जाऊन या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया चला दैत्यराज तुझे मरण काळजवळ आलं आहे तुझे ते गजमुख तो भस्मातून घेऊन गेला आहे त्यामुळे तुला आता त्या दुसऱ्यापासून कोणी रोखू महादेवा माझ्याकडे जरी गजमुख नसेल तरी मी युद्धात मागायला येणार नाही दैत्यराज मग विलंब कशाला हो मारणार तयार ठीक आहे महादेवा ठीक तुमची अवधीचा असेल तर स्वीकारूया.
काय आहे महादेवा मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाच्या हाडांचे मळी तुम्ही तुमच्या गळ्यात सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. ठीक आहे नारायण 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 किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा अरे या नर देहाचा किती करशील वेड्या भरवसा अरे या नर देहाचा अजून तुला कळला नाही भटकाया माता अजून तुला कळला नाही भटकाया माता अरे या नर देहाचा अजून तुला कळला नाही भटकाया यमाचा अजून तुला कळला नाही भटकाया किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा या नर देहाचा अजून तुला कळला नाही भटकाया यमाचा अजून तुला कळला नाही भटकाया यमाचा नारायण नारायण दैत्यराज या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आला ब्रह्माचा पुत्र नारद आला. कळलाव्या नारदाला या कळलाव्या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन खचितच काही ना काही संकेत असणार. बोल नारदा बोल, असा कोणता संकेत घेऊन आलाय तिथे? नारायण नारायण दैत्यराज साऱ्या देवांना युद्धात पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झालात. आहे विराधा या साऱ्या त्रिगुणाचा. नारायण नारायण दैत्यराज तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलो. अरे नारदा, तुला म्हटलं का मी या भस्मासुराची? अरे शांत हो भस्मासुरा, शांत हो. नारायण नारायण दैत्यराज नारायण नारायण दैत्यराज नारायण नारायण दैत्यराज आपण या राजाचे राजे झालात, परंतु या राज्याला एखाद्या गोष्टीची उणीव वाटत आहे. अरे नारदा, या साऱ्या त्रिगुणाचा राजा मी आणि या राज्यामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. नारायण नारायण दैत्यराज या राज्याला एखाद्या सुंदर अशा राणीची गरज आहे बघा. नारायण नारायण अरे नारदा, अगदी योग्य बोलतात. या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नारदा बोल, अशी कोणती सुंदरी आहे या भस्मासुराला शोभे? नारायण नारायण दैत्यराज माझ्या ध्यानीमध्ये तर एकच आहे बघ, ती म्हणजे शंभू महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. नारायण नारायण अरे नारदा, योग्य सुचवलं.
ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभे. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैराग्याच्या पार्वतीला ते उचलून घेऊन येतो. येत आहे नारदानी, येत आहे. नारायण नारायण. विनाशकारी विपरीती बुद्धी याचे हे उत्तम उदाहरण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक? शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यू हा अटळ आहे. आपण पण याच्या मागोमाग गेलेच पाहिजे. देव भेटेल तुसला आपुल्या घरी. देव भेटेल तुसला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेला तुला आपुल्या घरी. देव भेटेला तुला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आधी चरण धरावे तो आई बापाचे. मग स्मरण करावे त्या भगवंताचे. मग स्मरण करावे त्या भगवंताचे. मग स्मरण करावे त्या भगवंताचे. आधी चरण धरावे त्या आई बापाचे. मग स्मरण करावे त्या भगवंताचे. मग स्मरण करावे त्या भगवंताचे. मग स्मरण करावे त्या भगवंताचे. तुला होईल दर्शन मन मंदिरी. तुला होईल दर्शन मन मंदिरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी. देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दैत्यराज, तुझी मजा लावणी बोलत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्म करण्याचा संग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाशा नक्की. धर्म
आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारी पाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. ती तुला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभे. धीरज, तू आता कोणा सोडून दे. म्हणे आतंक या सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतांनी आम्हा दानवांना वरदान द्यायचं आणि कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. हिला पाहून माझे मन कसे मोहित झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. राणी होईल माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? जसे मी नृत्य केले तसे तुम्ही नृत्य करा. अगं सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
हॅलो, सुस्वागतम.